मंदीचं कार्ट डोक्याचा पार्ट गेला या उडून संगीचं पोर जीवाला गोर लावत या हिंडून गावाचा पार केला या बार बसली पोर टाकून मामाची पोर आत्याच्या पोराला बघते हळूच वाकून गाव सार खोट आणि पाटलावर बोट गाव सार खोट आणि पाटलावर बोट गाव छोट 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 भानगडीत मोठ 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 गाव छोट भानगडीत मोठं. घाटात कशाला आणलं या तू डोकं नाव खाल सर कोणी अरे बघ तर जंगल जायचं इकडं कशाला घाटात आणलं बापू रात्रीची वेळ आहे का तुझं लाईक चाललंय त्या वाटतंय मला लागा बाप अंधार आहे सर इकडे आपली नको मला बिगर का अरे सगळीकडे नाही लागलं इकडे अंधार आहे मला द्या वाटतंय मला घरी न्यायचं काय चाललंय काय समजत चाललंय बरं मला द्या वाटतंय बापू माकडा उतर 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 मूर्ख बोलायचा माणूस लागा कवा जर मला लगेल आले मागणं रे एवढा रिटतोयस जरा 5 मिनिटं अजून रेट असतं तर टाकी फुल झाली असती गाडीची पेट्रोल टाकायची गरज नव्हती थांब जिथे गाडी लवकर बापू गाडी चालू करतो लांब 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 देवाच्या घरात सगळं थरथर थरथर कापतोय काय झाले काय माहित जाऊन बघ जा बघतो बघतो श्रीकृष्णा नारायणा वासुदेवा बळवंता हे महादेवा रात्री चिठ्ठी बघितलं बापू पांढऱ्या डोळा बघून माझा डोळा पांढऱ्या डोळा के आल्या आपण या सागरेच गाडी घेऊया काय ते करून देवा देवा बापू तू मला वाचव बापू देवा माझ्या काल मारता मारता वाचलोय भावा काल माझी याच्यामुळे माती झाली असती अरे थांबा थांबा लागा थांबा थांबा अरे काय एवढं घाबरलाय तुम्ही अरे काय झाले काय बाय 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 अरे याला बायाचं नाद आहे काय काय लावले ना बाय 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 काल जंगलात भूत 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 काय लागा तुम्ही लागा गाव भीतय घाबरवतय त्यांच्या नादाला लागा तुम्ही लागलाय नाही सांगायला अरे जरा थांबलो असतो का नाही तर त्या बाईने माझा मोठा बसवला असता लय बेकार असता अरे काय नाही जंगलात बापू चल माझ्या मागणे चल तुम्हाला दाखवतो चला चला मला डॉक्टर व्हायचं मरायचं नाही 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 माझा डोळा बघून माझा डोळा पांढरा झालेली बापू बरोबर मृत्यू नको नको अरे दिवसात आणि तुम्ही रातचं नाही बसा त्याला गाडीवर बसा गाडीवर बस 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 तिथं होती मी तर मुताला उभं राहिलो तिथं होती ती
बरं चला इकडे या माझ्या मागं, या माझ्या मागं, या. अरे काम बिघाडून अरे कुठं आहे? दाखवा तुमच्या मायला तुमच्या लागा पुढचं कुठं आहे मला दाखवा मला कुठं आहे चल पुढं चल. दाखव मला कुठं आहे, दाखव. मी इथं कुठं कोण नाही इकडे इकडे नाही अरे इथं कोण नाही दाखवा एक जण इथं कोण नाही खाली या बघूया आपण सगळे आलो नको जाऊ तिकडे मी बघतो सगळे आले खरा इथं काहीतरी असेल कशाला बोललंय मला इथं? अहो सरपंच जंगलात काहीतरी आहे मी 100% माझ्या डोळ्यानं बघितलंय माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच पटणं झालंय जंगलात काहीतरी आहे गडबड काहीतरी झाली तुझ्या डोळ्याला मोतीबिंदू झाला असेल. पण नाही खरं सांगतोय खरं का नाही खरोखर आहे. ह्याच्या कशाला नादाला लागलाय दोघांच्या? अहो सरपंच अहो जंगलात बाय बघितली आम्ही काय म्हणतेस काय? अहो ते काय तमाशातली बाय नाही बघितली मग? अहो, ती भूत बघितलं भूत अहो सरपंच तिला औसण्यात तिला मी बघितली आणि मला 4-5 अटॅक आलं पाक बिंबी पर्यंत आली. सरपंच काय तर करा सरपंच. आणि माझं तर डोळंच पिवळं झालं सरपंच आता तुला काय वेळ झाली असेल? अहो सरपंच कशाला ऐकताय ह्यांचं? अहो मला तर लय भीती वाटायला लागली. आता काय मग भेटच आहेस इकडे पुढे ये. सरपंच आम्हाला माहिती आहे तुम्ही लय बेहतर आहे सा पण राहू काहीतरी गावासाठी करा अरे ही तर गोष्ट बोलायची आहे का? असू द्या काय होत नाही त्याला जाऊया सगळेजण मग. शांताभाऊ, माझी तंबू काढ. अहो सरपंच दंबूक नव बंदूक नव डाव्या खांबाला आणू का उजव्या खांबाला आणू? तुला उजव्या खांबा बसवीन. डाव्या खांबावल्यान असं होय? हा. सरपंच गाडी तुमची घ्या. नाही तुझी गाडी घे. माझ्या गाडीत पेट्रोल संपले सगळे. सरपंचाच्या कुठं नादा लागतो सरपंच आणायला महाग आहे काय म्हणलास? नाही, 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 सरपंच चला जाऊया तिकडं. चला उठा. आलीत का? आली ती काटे कशा एवढ्या मोठ्या घेतली त्या? अहो तिला औषधीन पण मोठी आहे या तिला माराय नको का? अरे बापू तू झाडू कशाला लुटून गाड्या आणलास का काय अरे तिला औषधीन जाळवाडात शिरली असेल तिला जाळवाडात बाहेर काढतो की काढ तू काढच आता अरे तू काही कांबेला काही साप मारा घेतलाय सोय अरे नाही ती दिसू दे चटकेन तिचं डोळच काढतो बाहेर आता मला तिथं आता का नाही गोळ्याच घालतो. अहो सरपंच मला माहिती आहे तुमची फटली आहे. पहिली बंदूक सगळी धरा. इकडे खायचं पाहिजे. पाटील निशाल नावा हे चल की बा पुढे मी जातो घरी. तर कुठं जातोय हे पुढे जातो घरी. अरे मला आयटम कटून 10 दिवस आले. 10 दिवस तरी त्या संग बोलू दे. मी जातो घरी. पुढं लाग म्हणताय पण कुठं जायचं पुढं लाग म्हणताय पण तुम्ही कुठं दोघं जायचं? इकडे जावा. तुम्ही दोघं या बाजूला जावा. आणि आपण बाकीचं माझ्या पाठीमागं या. काय रे, फटले माझी पण. दगडाखाली आहे का बघू ती अरे ती लावसडी नाही खेकडा नाही. बापू तिनं तुला पकडले तर काय करशील? मी दुधात हात टाकून पिऊन आलोय मी स्ट्रॉंग झालोय राम 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 राम. तुला पकडलं तर काय करशील मी आली स्पायडरमॅनचा पिक्चर बघून. चड्डी बी घातल्यास का प्रायडमेंटची नाही स्पायडरमॅन कडे लढाई करणार आहे मी. राम 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 राम. बापू बापू बॅटरी बघ बॅटरी बघ. सरपंच सरपंच काहीतरी वाचतंय. कुठं वाजताय? काय भ्या नको मला.
काय दिसते हो का सरपंच लय ब्या वाटायला लागले कुठं आहे वाचतय काय कुठं वाचतय काय वाचतय सरपंच हे काय कशाला मला आणले तुमच्या मी घरी चांगलं खात होतो पित होतो आता कसं करायचं आता नाही येणे जाणे सगळं बोलणे खुंटले बाळाला काय लावसरीने पायात लय काटा आला का तिला शोधण्यापेक्षा लग्नाला पोरगी बघितली असती तर आतापर्यंत माझी 4 लग्न झाली असती कसं काय बरोबर आहे का नाही गेलं का मग माझं सरपंचाचं मकर काही वाळायचा कुत्र्यावानी लाकूड आहे बसा 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 गुडगं गेलं सगळं गेलं गुडगं गेलं सगळं जीव पाहून सरपंच आहे ना पंच आहे पंच आज त्या चटकिनीला पकडल्याशिवाय जायचंच नाही आपण हे सासऱ्या काय गाण्या तुझ्या नादाला लागून इकडं आलो भ्या वाटतंय शुभ्या टेन्शन घेऊ नको मी ऐक घरातनं काय आणलेस का लिंबू वगैरे काय आणलेस का नदीला अंगारा हा आज तिला पकडल्याशिवाय जायच नाही शुभ्या काय सांगतोय तू इथं ऐसवाय थांब तुला दाखवतो शुभ्या थांब हिला पकडू शुभ्या अरे थांब ए, शुभ्या शुभ्या गेला थांब तुला दाखवतो थांब तू थांब पळू नको थांब तू थांब 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 तू थांब तू थांब थांब गेली वाटतं आईला रागात भूताला रागात कधी बसणार आले काय तर गडबड आहे थांब तू आलोच ए थांब ए थांब 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 कोण आहेस तू उठ 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 सरपंच बापू सरपंच शुभ्या पळा लवकर जय महेशमती कोण आहेस तू एवढा वर्ष आमच्या गावात त्रास का दिला हा घालू का गोळी मी कोण सांगू तुम्हाला सांग सांग तुम्ही गावकऱ्यांनी मला अनाथ करून सोडलंय मी कोण ऐकायचंय तुम्हाला हो ऐकायचंय सांग माझं नाव शीतल भीमराव पाटील म्हणजे तू भीमराव मास्तरची मुलगी अगं पण ज्यावेळेस जंगलाला आग लागली त्यावेळेस तुझं घर तर जवळून खाक झालं होतं मग तू कशी वाचलीस आग लागली नव्हती आग लावली गेली होती कोणी तू सांग नुसतं त्याला गोळ्याच घालतो मी कशी बशी वाचले पण माझा बा आणि माझी आई माझ्या डोळ्यासमोर म्हणून मी ठरवलं या जंगलात कुणाला येऊ द्यायचं नाही आणि कुणाला झाडं तोडू द्यायची नाही माझ्या बाबाचं सपान जपायचं म्हणून मी गेली 14 वर्षे या कोठडीत माझं बालपण गमावलं आणि या घनदाट जंगलात माझं विश्व निर्माण केलं माझ्या बापानं काय चुकीचं केलं होतं जंगलाची रक्षणच करत होता ना तो काय चुकी केली होती त्याने आणि ही कसली शिक्षा दिली त्याला अगं आग लागली ती एवढंच गावाला कळालं नाही आग लावली होती गावकऱ्यांनी मिळून कुणी आग लावली होती सांग मला माझ्या दोस्ताला कुणी मारलं तुमच्या वडिलांनीच आग लावली होती सरपंच ताई यांच्या वडिलांकडून चूक झाली त्याचा आम्हाला पश्चाताप आहे मुली
आजपासून तुझा सांभाळ मी करणार. हा हा बरोबर झाडे लावा, बरोबर आहे सरपंच. झाडे जगवा. हो हो कुणी वनवा पेटवायचा नाही, हा कुणी वृक्षतोड करायची नाही. हो 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 बरोबर. पुन्हा एकदा सांगतो, झाडे लावा. झाडे झाडे जगवा. जगवा. बरोबर आहे. नमस्कार, मी सतीश बाबूराव शेळके. नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक बाळकृष्ण अशोक देसाई. कोयना प्रोडक्शनवरती या आधी देखील तुम्ही प्रेम करत आला आहात आणि त्याच प्रेमाची आता आम्हाला गरज आहे. कारण तुमच्यासमोर थोडीफार हटके आणि थोडीफार चटके देणारी वेब सिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. याचं नाव आहे गाव छोटे. या वेब सिरीजवरती प्रेम करायला विसरू नका. तुमची साथ ही लाख मोलाची आहे. यापुढे देखील तुम्ही ज्या प्रकारे आधी साथ दिली तशी साथ देखील द्या. त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल वाजवाय अजिबात विसराय नाही तर धन्यवाद.